हे बघा 2 नंबरच्या लोकांना आपण म्हणतो की तो आईचा नंबर आहे. बरोबर. ते फार इमोशनल असतात. आणि एक गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे की 2 आणि 9 हे इतके कम्फर्टेबल नाही आहे दोन्ही नंबर. ओके. राईट? ओके. पण तू 2 नंबरला खराब आहे का असं मी म्हणणार नाही. हां. पण त्यांनी प्रिकॉशन जास्त घ्यायला पाहिजे. पण खूपदा असतं ना 2 नंबरच्या लोकांना दे नीड लिटिल पुश. कोणीतरी मागे लागेल तेव्हा ते गोष्टी करतात. त्यांना 4दा आपण एखादी गोष्ट सांगितली तर मग त्यांना पटते, मग ते करतात असं. पण यावर्षी त्यांना सांगण्याची गरज पडणार नाही. ओके. ते स्वतः ऍक्शन घेतील. ओके. 9 नंबर आला ना आता, हां. तो ऍक्शन ओरिएंटेड आहे. तर मला वाटतं की 2 नंबरच्या लोकांना जसं यांचे लग्न झाले नाही, यावर्षी खूप साऱ्या 2 नंबरच्या लोकांचे लग्न होतील ओके. किंवा त्यांच्या पॅरेंट्स असतील तर त्यांच्या मुलांचे पण लग्न यावर्षी होतील. ओके. ओके. ऍक्शन ओरिएंटेड आहे आणि इमोशनल प्लॅनेट असल्यामुळे थोडं इमोशनली त्यांनी बॅलन्स राहायला पाहिजे. मग त्यांना प्रिकॉशन काय घ्यायला पाहिजे 2 नंबरच्या लोकांनी की मेडिटेशन करा. मेडिटेशन त्यांना म्हणजे ते काय म्हणतात त्याला संजीवनी बुटी आहे त्यांच्याकरता.